तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 18 फेब्रुवारी 2025 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले राज्यातील संपूर्ण तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया। बघूया काल उशिरापर्यंत कुठल्या जिल्ह्या तालुक्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळाले, तर सविस्तर अपडेट जाणून घ्या। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली बाजार समिती कारंजा या ठिकाणी काल उशिरापर्यंत आवक आलेली होती 3500 क्विंटल। कमीत कमी दर 7745 रुपये, जास्तीत जास्त तूर बाजार भाव 7900 रुपयापर्यंत, तर सर्वसाधारण दर 7800 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बाबुळगाव तूर हायब्रिड, आवक आलेली होती 900 क्विंटल। कमीत कमी दर 6800 रुपये, जास्तीत जास्त दर 7460 रुपये आणि सर्वसाधारण दर 7200 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर तूर लाल, 124 क्विंटलची आवक, कमीत कमी दर 6305 रुपये, जास्तीत जास्त दर 7475 रुपये आणि सर्वसाधारण दर 7050 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूर लाल, आवक आलेली होती 2339 क्विंटल, कमीत कमी दर 6400 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे या ठिकाणी 7700 रुपयापर्यंत, तर सर्वसाधारण दर 7500 रुपये। त्यानंतर अमरावती आवक 6000 क्विंटल, कमीत कमी दर 7100 रुपये, जास्तीत जास्त तूर बाजार भाव 7525 रुपये आणि सर्वसाधारण दर 7312 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धुळे, या ठिकाणी 78 क्विंटलची आवक, कमीत कमी दर 4000 रुपये, जास्तीत जास्त दर 7250 आणि सर्वसाधारण दर 6670। त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधून जळगाव बाजार समिती, या ठिकाणी आवक आलेली होती 125 क्विंटलची, कमीत कमी दर 6000 रुपये, जास्तीत जास्त तूर बाजार भाव निघालेले आहे 6900 रुपयापर्यंत, तर सर्वसाधारण दर 6800 रुपये। त्यानंतर बाजार समिती यवतमाळ तूर लाल, आवक 644 क्विंटल, कमीत कमी दर 6700 रुपये, जास्तीत जास्त दर 7480 रुपये आणि सर्वसाधारण दर 7090 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे मालेगाव तूर लाल, आवक 90 क्विंटल, कमीत कमी दर 5201 रुपये, सर्वसाधारण दर 7000 रुपये आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी 7140 रुपयापर्यंत। त्यानंतर पुढील बाजार समिती चिखली तूर लाल, आवक आलेली होती 600 क्विंटलची, कमीत कमी दर 6450 रुपये, जास्तीत जास्त दर 7491 रुपये आणि सर्वसाधारण दर 6970 रुपये। त्यानंतर चाळीसगाव तूर लाल, आवक 300 क्विंटलची, कमीत कमी दर 5800 रुपये, जास्तीत जास्त दर 6910 रुपये आणि सर्वसाधारण दर 6491 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती दिग्रस जिल्हा आहे यवतमाळ, आवक आलेली होती या ठिकाणी 350 क्विंटल, कमीत कमी दर 7120 रुपये, सर्वसाधारण दर 7285 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव दिग्रस या ठिकाणी 7450। त्यानंतर वणी आवक आलेली होती मित्रांनो 350 क्विंटलपर्यंत, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6900, जास्तीत जास्त दर 7190 आणि कमीत कमी दर 6600 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती सावनेर जिल्हा आहे नागपूर, 1070 क्विंटलची आवक, कमीत कमी दर 6800 रुपये, जास्तीत जास्त दर 7500 रुपयापर्यंत, तर सर्वसाधारण दर 7250 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती रावेर, आवक आलेली होती 18 क्विंटलची, कमीत कमी दर 6601 रुपये, जास्तीत जास्त तूर बाजारभाव रावेर या ठिकाणी 6900 आणि सर्वसाधारण दर 6780 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राजुरा तूर लाल, आवक 66 क्विंटल, कमीत कमी दर 7075 रुपये, जास्तीत जास्त दर 7170 रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण दर 7135 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती उमरखेड डाकी, आवक आलेली होती 190 क्विंटल, जास्तीत जास्त दर 7500 रुपये, कमीत कमी दर या ठिकाणी 7400 आणि सर्वसाधारण दर 7450। त्यानंतर उमरखेड आवक आलेली होती 70 क्विंटल, कमीत कमी दर 7400, सर्वसाधारण दर 7450 आणि जास्तीत जास्त दर 7500 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती, 215 क्विंटलची आवक आलेली होती, कमीत कमी दर 6700, जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7300 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 7000 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर तूर लाल, आवक 40 क्विंटलची, कमीत कमी दर 7000 रुपये, जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7250 रुपये आणि सर्वसाधारण दर 7200 रुपये। त्यानंतर मुखेड 11 क्विंटलची आवक, कमीत कमी दर 7400, जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7550 रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी 7450 रुपये। त्यानंतर बाजार समिती मेहकर, या ठिकाणी जबरदस्त आवक 1000 क्विंटलची, कमीत कमी दर 6200, जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7300 रुपयापर्यंत, तर सर्वसाधारण दर 6900 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर, तूर लोकल 300 क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर निघालेले आहे काल 6700 रुपयापर्यंत, जास्तीत जास्त दर
7,241 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,050. त्यानंतर वर्धा तूर लोकल आवक 162 क्विंटलची कमीत कमी दर 6,925 रुपये, जास्तीत जास्त दर 7,350 आणि सर्वसाधारण दर 7,150. त्यानंतर सिंधी सेलू 550 क्विंटलची आवक कमीत कमी दर 7,050 रुपये, जास्तीत जास्त दर 7,350 आणि सर्वसाधारण दर 7,250 रुपये. त्यानंतर बाजार समिती पुलगाव जिल्हा वर्धा आवक आलेली होती मित्रांनो 250 क्विंटलची, जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी 7,250 रुपये, कमीत कमी दर 6,645 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 7,150 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती सोनपेठ तूर पांढरी आवक 62 क्विंटल, कमीत कमी दर 6,950, जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,275 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 7,131 रुपये. त्यानंतर पारंडा कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर 7,000 रुपये. त्यानंतर तुळजापूर तूर पांढरी आवक 40 क्विंटलची, कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी 7,250 आणि सर्वसाधारण दर 7,200 रुपये. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती पांढऱ्या तुरीची 170 क्विंटलपर्यंत, सर्वसाधारण दर 7,050, जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी 7,300 रुपये, तर कमीत कमी दर 6,800 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड तूर पांढरी आवक 54 क्विंटल, कमीत कमी दर 6,900, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,431 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,309 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती कर्जत जिल्हा अहमदनगर तूर पांढरी 1,500 क्विंटलची जबरदस्त आवक आलेली होती, कमीत कमी दर निघालेले आहे 7,000 रुपये, जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,300 रुपयापर्यंत, तर सर्वसाधारण दर 7,200 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले संपूर्ण महाराष्ट्रातले तुरीचे बाजारभाव. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळाला कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.